कोणता मॉइश्चरायझर चांगला आहे ताई, तू कोणता मॉइश्चरायझर आम्हाला सांगशील की हा वापरा, हा चांगला आहे म्हणून सांगशील, असा प्रश्न जो आहे तो कल्पनाताईने केलेला आहे, कल्पनाताईने विचारलेला आहे। कल्पनाताई अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते नेहमी वारंवार विचारत असतात आणि त्याची उत्तर सुद्धा मी प्रयत्न करते की देण्याचा। कधी कधी एखादी कमेंट जी असते ती म्हणजे खाली जाते आणि खालचे जे कमेंट्स असतात म्हणजे 1-2 दिवसाचे जे कमेंट्स असतात ते खाली खाली जातात आणि ते दिसत नाहीत। जोपर्यंत वरच्या कमेंटचे उत्तर देत नाही तोपर्यंत ते खालचे जे कमेंट्स असतात ते दिसत नाही, कारण की YT स्टुडिओ हे एक ॲप आहे आणि त्यामध्ये या कमेंट्स ज्या असतात त्या आपल्या समोर येत असतात। म्हणजे यूट्यूबचं एक ॲप आहे आणि तिथं आम्ही आता म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या खाली जाऊन बघत नाही की काय काय कमेंट्स आहेत वगैरे, पण YT स्टुडिओ एक ॲप आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळं काही बघत असतो, जे पण आमची ॲक्टिव्हिटी होत असते चॅनलवरती ते आम्ही तिथं बघत असतो। आणि तिथं होतं काय की पहिल्या 3 कमेंट ज्या असतात त्या आम्हाला दिसत असतात। जोपर्यंत आम्ही त्या कमेंटची उत्तरं देत नाही तोपर्यंत त्या कमेंट जात नाही, म्हणजे त्याच्या खालच्या कमेंट्स आम्हाला वरती दिसत नाहीत। तर होतं काय की बऱ्याचदा कमेंट्स जे असतात काही असे म्हणजे उत्तरं न देण्यासारखे सुद्धा असतात आणि त्यामुळे होतं काय की जे चांगले प्रश्न असतात त्यांची सुद्धा उत्तरं देणं राहून जातं, कारण की ते वरती शो होत नाही। आता सध्या तरी यूट्यूबचं जे स्टुडिओ आहे ॲप जे आहे त्यामध्ये हे म्हणजे नेहमी वारंवार होत असतं, पण हे 1-2 वर्षापासून हे चाललेलं आहे असं आहे। त्यामध्ये होऊ शकतं पुढे चेंज सुद्धा होईल, पण कल्पनाताई ज्या आहेत त्या नेहमी मला प्रश्न विचारतात आणि मी शक्यतो प्रयत्न करत असते की त्यांचे प्रश्न जे असतात खूप छान असतात आणि त्या उत्तरं द्यावीशी वाटतात आणि त्यांना मी उत्तरं देत सुद्धा असते। बघा साधे साधे सिंपल प्रश्न असतात आणि ज्यांना म्हणजे जे लोक असे प्रश्न विचारतात त्यांना उत्तर सुद्धा मिळत असतं आणि बऱ्याचदा असं कच खातात की कसं विचारावं, साधाचा प्रश्न आहे एवढं पण माहित नाही का असं समजतील, त्यामुळं प्रश्न विचारायचे थांबत म्हणजे प्रश्न विचारत नाही आणि त्यामुळे होतं काय की त्यांना त्यांचं योग्य उत्तर मिळत नाही। कल्पनाताईंना मी परत थँक्यू म्हणते की तुम्ही बिनधास्तपणे प्रश्न विचारत असता आणि मी सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। एखाद्या वेळेस होऊ शकतं की कमेंट जी आहे ती डोळ्याखालून म्हणजे नजरेस येणार नाही, पण परत तुम्ही प्रश्न विचारायचं विसरू नका। जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं नाही तर परत तोच प्रश्न रिपीट करत जा। तर होतं यामुळे काय की मला वरती प्रश्न येतो दिसतो समोर आणि त्यामुळे मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। तर बघा प्रश्न काय आहे की ताई कोणता मॉइश्चरायझर चांगला आहे, तर या प्रश्नाचं खूप सिंपलचं उत्तर आहे, पण तरी सुद्धा मी थोडंसं जास्त माहिती देणार आहे, कारण की प्रत्येकाची स्किन टाईप जी आहे ती वेगवेगळी असते आणि आपलं हवामान आपल्या या वेदरला कोणतं मॉइश्चरायझर सूट होतं। आता बघा उन्हाळ्यामध्ये ऊन असतं, पावसाळ्यामध्ये पाऊस असतो, थंडीच्या दिवसामध्ये थंडी असते, त्या ऋतूप्रमाणे मॉइश्चरायझर सुद्धा थोडाफार म्हणजे फरक जो आहे तो पडत असतो। किंवा राजस्थानमध्ये जर गेलात तर तिथलं मॉइश्चरायझर आपल्याकडे चालेल किंवा आपल्याकडलं मॉइश्चरायझर तिथं सुद्धा इफेक्टिव्ह असेल असं काही सांगता येत नाही। बडबड न करता खूप साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। ताई आपण 2 मॉइश्चरायझर आपल्या जवळ असली पाहिजेत। आता ते 2 कोणते ते पण सांगते। चेहऱ्यासाठी वेगळा वापरायचा आणि बॉडीसाठी वेगळा मॉइश्चरायझर वापरायचा आहे। चेहरा बघा चेहऱ्यामध्ये काहींची ऑइली स्किन असते, काहींची ड्राय स्किन असते, काहींची नॉर्मल स्किन असते, तर त्या टाईपमध्ये आपण मॉइश्चरायझर घ्यायचं आहे, त्या टाईपला सूट होईल तसं आपल्याला मॉइश्चरायझर घ्यायचं आहे। आणि बॉडी बघा सगळ्यांची ड्राय असते, ऑइली म्हणजे कधी दिसले का तुम्हाला की हाताच्या वरून म्हणजे चेहऱ्यावर आपलं कसं तेल येतं तसं हातावरून कधी तेल वगैरे आलेलं दिसले का? नाही। तर बाकी बॉडीची जी स्किन आहे ती ड्रायच असते आपली, फक्त चेहऱ्याची कोणाकोणाची ऑइली असते, कोणाकोणाची नॉर्मल असते आणि कोणाकोणाची ड्राय असते। तर त्यासाठी त्या पद्धतीनं आपण ते मॉइश्चरायझर निवडायचं असतं आणि बॉडीला वेगळं मॉइश्चरायझर निवडायचं असतं। तर बघा सगळ्यात महत्त्वाची एक साधी सोपी सिंपल गोष्ट लक्षात ठेवायचं, आपण घरच्या घरी जर बनवून शक्य असेल तर ते मॉइश्चरायझर आपल्याला चेहऱ्यासाठी जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे, जे की मी पूर्वी सुद्धा तुम्हाला मॉइश्चरायझर घरच्या घरी बनवायला सांगितलेलं आहे आणि ते कसं बनवतात काय बनवतात ते सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे। परत आणखीन एक त्यामध्ये ऍड करते, तुम्ही नॉर्मल ॲलोवेरा जे असतं त्यामध्ये व्हिटॅमिन ई घाला आणि त्यामध्ये 2 ड्रॉप बदाम तेलाचे घाला, हातावर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ते तुम्ही चेहऱ्याला यूज करू शकता। सगळ्या म्हणजे ऑइली स्किनवाले, नॉर्मल स्किनवाले आणि ड्राय स्किनवाले तिन्ही पण ज्या स्किनच्या टाईप आहेत त्यांना सगळ्यांना हे सूट होतं। तर हे झालं एक घरगुती एक नॉर्मल म्हणजे आपण मॉइश्चरायझर बनवलं। त्यानंतर जे आहे तर या दोन्ही टाईपमध्ये आपण एक कॉमन जे आपण वापरू शकतो ते सांगेन मी। पॉन्ड्सचं जे निळी डब्बी येते बघा, मी ते चित्र देईन त्याचं, ती निळी जी डब्बी असते पॉन्ड्स सुपर लाईट जेल जे आहे ते सगळ्यांना सूट होतं। मी यूज केलेली आहे, जवळजवळ 2 डब्या माझ्या संपलेल्या आहेत, त्याच्या मी स्वतः यूज केलेली आहे।
त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा ते सजेस्ट करू शकते। तर ते तुम्ही ऑइली स्किनला यूज करू शकता, नॉर्मल स्किनला सुद्धा यूज करू शकता आणि ड्राय स्किनला सुद्धा यूज करू शकता। आणि आता हे झालं, तर दिवसातून आपण किती वेळा मॉइश्चरायझर लावायचं हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेला आलेला आहे। तर बघा, ड्राय स्किन वाले दिवसातून 3 वेळा मॉइश्चरायझर करू शकता तुमची स्किन, म्हणजे लावू शकता स्किनला मॉइश्चरायझर। आणि ऑइली स्किन वाले दिवसातून एकदा मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किनला लावू शकता, म्हणजे चेहऱ्याला लावू शकता। तर हे झालं एक कॉमन तुम्हाला जे पण बेसिक जे आहे ते सांगितलेलं आहे मॉइश्चरायझर संदर्भात, जे प्रोडक्ट्स जे आहेत ते सगळ्या टाईपच्या स्किनवाले वापरू शकतात। तर बघा, आता परत त्यानंतर थोडंसं ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला जर जायचं असेल किंवा त्यातल्या त्यात तुम्हाला खूपच जास्त ड्राय स्किन आहे तुमची, तर अशांसाठी मी हे सध्या मी जे वापरते, याचं झाकण नाहीये, तुम्हाला दिसतंय हे, मी तुम्हाला हे आता हे असं दिसणार नाहीये, बॅक कॅमेऱ्याने दाखवते, इथं क्लिप घालते। तर हे तुम्ही जे आहे तर ताईनं इथं बघू शकता, हा जो आहे जोवेजचा हर्बल मॉइश्चरायझर लोशन आहे। तर याचा रिझल्ट मला चांगला वाटलेला आहे, कारण की माझी जी स्किन आहे ती ड्राय आहे आणि ड्राय टू म्हणजे नॉर्मल स्किन ज्या असतात त्यांच्यासाठी हा जो मॉइश्चरायझर आहे तो उत्तम आहे, तुम्ही घेऊ शकता। तर बघा, हा या पद्धतीनं याची जी पॅकेजिंग आहे, आता याच्यावरती झाकण पण येतं पण ते हरवलेलं आहे माझ्याकडून, तर त्यामुळं हे तुम्ही घेऊ शकता। तर हे जे आहे ते तुम्ही यूज करू शकता। आणि त्याच्यानंतर बघा, बॉडीसाठी तुम्ही वॅसलीन बॉडी लोशन हे जे नॉर्मल आहे सगळीकडे मिळतं ते यूज करू शकता। नाही म्हणलं तर हे मी जे वापरते सध्याला तुम्ही बघू शकता, हे आता इथं कुठल्याही प्रकारची ऍडव्हर्टाइज नाहीये, कुठल्याही प्रकारची म्हणजे पेड प्रमोशन वगैरे नाहीये, मी फक्त माझ्याकडे जेवढी माहिती आहे ताईनो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, इथं कुठल्याही प्रकारची ऍडव्हर्टाइज नाहीये। तर बघा, बॉडीसाठी मी हे सांगेन तुम्हाला, जे की मी वापरते बऱ्याच दिवसापासून, जवळजवळ याच्या मी 4 ते 5 बॉटल संपवलेले आहेत मी आणि माझ्या मुलीने। तर 4 ते 5 बॉटल मी यूज केलेली आहे, तुम्ही सुद्धा बिंदास्त यूज करू शकता। बॉडीची जी स्किन असते ती ड्रायच असते आणि त्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे। तर ओशियाचं हे जे आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह मला वाटलेलं आहे, त्यामुळे मी बऱ्याच दिवसापासून हे वापरते। परत बघू शकता तुम्ही, ओशियाचा बॉडी लोशन आहे आणि याचा सुद्धा रिझल्ट मला आवडला। हा किंवा तुम्ही जो वॅसलीन बॉडी लोशन असतो तो दोन्हीपैकी कोणताही एक यूज करू शकता, कारण की मी हे दोन्ही पण यूज केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मला चांगला वाटला। तुम्ही सुद्धा ट्राय नक्की करू शकता आणि याचे रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता परत यूज केल्यानंतर। तर हे दोन मी सध्या तरी यूज करते, मी चेंज केल्यानंतर तुम्हाला सांगेन की कोणतं यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह आहे। तर तुम्हाला लक्षात आलं असेल की एक बेसिक मॉइश्चरायझर जे आहे ते कोणतं चांगलं आहे कोणतं नाही, आणि बॉडीसाठी जे आहे ते पण तुम्हाला मी सांगितलं, 2 सांगितलेले आहेत, हे ओशियाचं एक सांगितलं आणि वॅसलीन बॉडी लोशन जे पिवळं येतं ना ते चांगलं आहे, आणि बाकीचे जे आहेत ते मला काही आवडलेले नाहीयेत, म्हणजे पिंक शेड थोडासा आहे तो पण चांगला नाहीये, चांगला म्हणजे मला तर सूट झालेला नाहीये। आणि येलो जो आहे तो बऱ्याच वर्षापासून आम्ही पूर्वी वापरलेला आहे आणि तो सुद्धा खूप छान आहे। येलो जो आहे तो बॉडी लोशन, वॅसलीन बॉडी लोशन, तर ते तुम्ही यूज करू शकता। नाही म्हटलं तर हा ओशियाचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला जो सूट होईल तो सुद्धा यूज करू शकता। आता प्रत्येकाला सेपरेट जर पाहिजे असेल की ऑइली स्किन प्रमाणे जे बॉडी लोशन आहेत त्यांची पण डिटेल माहिती द्या, किंवा ड्राय स्किन प्रमाणे वाल्यांसाठी डिटेल माहिती द्या, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन। पण तुम्हाला जर गरज असेल तर विनाकारण गरज नसताना काहीच आवश्यकता नाहीये सेपरेट व्हिडिओ बनवायची, पण एक बेसिक तुम्हाला लक्षात आला असेल। आशा करते कल्पनाताई सगळं काही लक्षात आलं असेल। कमेंट करत राहा, व्हिडिओला लाईक करा। होतं काय की तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आणि त्यामुळं माझा कॉन्फिडन्स जो आहे तो थोडासा कमी वाटतो आणि व्हिडिओ बनवायचा जो मूड असतो तो थोडासा डाऊन वाटतो। जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर उत्साह वाढतो, डबल होतो, आणि नवनवीन व्हिडिओ घेण्याचा म्हणजे नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। तर त्यासाठी सांगते व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि तुमचे जे पण प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।